रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कृष्णाला आता दुष्यंतकडनं जाणून घ्यायचं असतं की त्याला अजून कोणी भाऊ वगैरे नातेसंबंध आहेत का. मग त्याने जयकांत सांगितलेलं असतं, पण त्यानंतर मात्र सख्यांबद्दल ती विचारते आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आबांसोबत असं का वागता याचं कारण मला कधी सांगणार आहात हेही ती म्हणत असते. त्या माणसाबद्दल काही सांगण्यासारखं आहेच नाही, कारण त्या माणसानं माझ्या आईला आतापर्यंत खूप जास्त त्रास दिला आहे आणि त्यामुळेच ना मला या सगळ्या गोष्टी ना कुठेतरी नकोशा वाटतात. आणि तू त्यांच्याबद्दल एवढं चांगलं बोलतेस म्हणजे तुला असं वाटत असेल की सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित आहेत, ठीक आहेत, पण असं नको समजूस की तू आबांचा विचार करून नको चालूस, कारण मला माहिती आहे ना की तो माणूस कसा आहे ते, त्यामुळे त्यांच्यावर तू कधीच विश्वास ठेवू नकोस असं देखील आता सांगितलेलं असतं. पण असं नाही आहे ना, टाळी ही कधीच एका हाताने वाजत नाही, दोन्हीकडनं चुका असतीलच की, फक्त आबांची थोडी ना चूक आहे असं देखील आता कृष्णा जी आहे ती दुष्यंतला सांगत असते आणि त्याला बाजू पटवून द्यायचा प्रयत्न करत असते. पण तरीसुद्धा आता दुष्यंतला असं वाटत असतं की आपली आईच योग्य आहे, आपल्या आईनं काही केलेलं नाही आहे. म्हणूनच तो आता म्हणत असतो की तुझं त्या आबांसोबत सगळं चांगलं आहे मला माहिती आहे, पण तू या सगळ्यासाठी माझ्या आईला नावं ठेवतेस का, माझ्या आईचं नाव खराब करतेस का. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, माझी आई जे काही सांगते, जे काही तिने सहन केलं आहे ते सगळं खोटं आहे का. तिने या सगळ्या गोष्टी सहन केल्या आहेत म्हणून तर ती बोलली आहे ना. मग तरीसुद्धा या सगळ्याबद्दल तू कसं काय बोलू शकतेस असंही आता दुष्यंत हा कृष्णाला बोलत असतो. कृष्णा दुष्यंतला म्हणते की मी सहज मला जे वाटलं ते मी बोलून दाखवलं, बाकी यामागे माझा दुसरा काहीच उद्दिष्ट नव्हता. त्यावर मात्र दुष्यंत कृष्णाला सांगत असतो की तू उगाच आहे ना या सगळ्यामध्ये पडू नकोस, या सगळ्याचा त्रास करून घेऊ नकोस असं देखील आता दुष्यंत कृष्णाला सांगतो. आणि त्याला असंच म्हणायचं असतं की ह्यांचं जे काही चाललंय ते चालू दे, पण उगाच तू या सगळ्या मॅटरमध्ये पडू नकोस. मग कृष्णाही आता आपल्या कामासाठी निघून जाते, कारण कृष्णाची कामं बरीच बाकी असतात. दुसरीकडे मात्र आता बायजा जी आहे ती पुढचं प्लॅनिंग करत असते, कसं सगळं नियोजन करायचं आहे आणि या संदर्भात. आणि त्याच वेळेला गणपत भाऊजी जे असतात ते म्हणत असतात की सगळं अगदी व्यवस्थित चाललंय, उलट आहे ना आजूबाजूच्या गावाकडनं सुद्धा आपल्याला चांगला प्रतिसाद आहे, सगळीजणं आपल्या बाजूनेच उभी आहेत असं देखील आता सांगितलं जातं. तसंच कृष्णा आता सगळ्यांसाठी कॉफी घेऊन चहा घेऊन आलेली असते आणि तो चहाचा कप ती बायजाला सुद्धा देते. बायजा आता मुद्दामूनच भांडणं लावायचा पुन्हा एकदा प्रयत्न करत असते आणि ती आता म्हणत असते की काय चाललंय गं तुझं, म्हणजे मला एक सांग कृष्णे, तुला कोण विचारत नाही म्हणून, पण आता माझ्या विचारण्याचं पण वाईट वाटून घेऊ नकोस, पण कसं मी तुझी सासू आहे आणि मला तुझी काळजी वाटते म्हणूनच विचारलं. काय गं रातोरात कुठे बाहेर फिरत असतेस, काही काम असतं का महत्त्वाचं, मला सांगशील तर मलाही पटेल ना. पण आता कृष्णा सांगत असते की कसं आहे ना निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की प्रचाराकडे जरा जास्त लक्ष द्यायला हवा, कुठेतरी काहीतरी कमी पडायला नको असं बोलून आता कृष्णा देखील हुशारीने विषय बदली करते. आणि कृष्णा आता सांगत असते की उलट आहे ना आपल्याला प्रचाराचा वेग वाढवायला हवा, दिवस कमी राहिलेले आहेत, या कमी दिवसात कसं सगळं काही करायचं आहे हे सुद्धा बघायला हवं असं देखील म्हटलं जातं. त्याच वेळेला दुष्यंत आता कृष्णाला म्हणतो की तुला आईच्या प्रचाराबद्दल एवढं डीपमध्ये माहिती आहे, म्हणजे तू किती विचार करतेस ग आईबद्दल सुद्धा असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा हे सगळं काही तो बोलतो ना तेव्हा मात्र कृष्णा म्हणत असते की मला नसणार काळजी तर कोणाला असणार, शेवटी माझ्या सासूबाई या निवडणुकीला उभ्या आहेत आणि मग त्या निवडून यायलाच हव्यात मलाही वाटतं, आणि म्हणूनच तर मी त्यांच्या कायम पाठीशी असते. आणि मला असं वाटतं ना की उलट गावातल्या लोकांपर्यंत आपला प्रचार जास्त पोचायला हवा आणि चहा पिताना जरा संपाळून सावकाश पिया आणि असं देखील सांगितलं जातं. पण चहा फुंकर मारून न पिता डायरेक्टच बाळजानं तोंडाला लावलेला असतो, त्यामुळे बाळजाला आता एकदमच असं चटका लागत असतो. त्यामुळे बाळजाला कृष्णा सांगत असते तुम्हाला मी म्हटलं होतं जरा सांभाळून आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित करा, पण नाही तुम्हाला घाईच होती. आणि दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की
आणि भक्ती ह्या दोघीही जणी बोलत असतात आणि पूजा आणि भक्ती जेव्हा आता दोघीही जणी बोलतात ना, तेव्हा मात्र आता त्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. भक्तीनं पूजासाठी कॉफी केलेली असते आणि तिला आता म्हणत असते की तू गावातल्या लोकांना काहीतरी मदत कर, तसाही तुझा एवढा शिकून काय फायदा आहे, असं काहीसं आता बोललं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र पूजा कॉफी पीत असते आणि तिला सांगितलं जातं की कृष्णा बघ ना, तिनं आतापर्यंत गावातल्या लोकांसाठी केवढं काही केले, त्यामुळे ती सगळ्यांच्या मनामध्ये राज्य करते आणि तू काहीच नाही केलेलं. आता पूजाला या सगळ्या गोष्टीचा राग येतो. पूजा हातातला कप खाली फेकून देते आणि म्हणते कसली पानसट कॉफी केलीस, त्या कॉफीला चवही नाही आहे, आणि असं बोलून ती आता ओरडू लागते आणि तिला म्हणते की तू माझा विचार करू नको, माझं काय व्हायचं आहे ना ते होणार आहे, मला तुझ्यासारखं नवऱ्याने टाकलेलं नाही आहे, असंही म्हणून आता भक्तीला ती हिणवू लागते. भक्तीला या सगळ्याचं वाईट वाटतं, तर भक्ती मात्र तिथेच उभी असते, नाराज झालेली असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं गावामध्ये काही असं शूटिंग करण्याचं, व्हिडिओ बनवायचं काम हे आता खरं तर दुष्यंतने हाती घेतलेलं असतं आणि त्याला असं वाटत असतं की असा प्रचार जो आहे तो सोशल मीडियावर सुद्धा व्हायला हवा, आणि म्हणूनच त्याने आता काही गावकऱ्यांचे जे बाईट्स असतात ते घ्यायला लावलेले असतात आणि तिथे कॅमेरामॅन त्याचसोबत माईकवाला सुद्धा असतो आणि त्याचसोबत गावातल्या लोकांचे बाईट घेतले जातात. बायजाबाई किती भारी आहे आणि त्यांनी आतापर्यंत गावासाठी खूप काही काही केलेलं आहे, याबद्दलच ती माणसं बोलत असतात. समरने आता कृष्णाला भेटायला बोलवलेलं असतं. कृष्णा म्हणत असते की काय झालं, कशाला भेटायला बोलवलं. समर म्हणतो की तुम्ही बोलल्या का घरात, काय बोलायचं आहे ते तरी सांगा. त्यावर समरला कृष्णा म्हणत असते की माझा अजूनच कोणत्या गोष्टीवर विश्वास नाही आहे, त्यामुळे इतक्यात तरी मी बोलणं शक्य नाही, माझ्याकडे पुरावे द्या. मग पुरावा जर माझ्या हातात असेल ना, तर मी काही झालं ना तरीसुद्धा काहीतरी करू शकते, पण आता मी काहीच करू शकत नाही, असं देखील कृष्णाने समरला सांगितलेलं असतं. समर तिचा पाठलाग करत असतो, पण कृष्णा त्याचं ऐकत नाही. कृष्णा रागारागानंच तिकडनं निघून जाते. समरला आता कळत नसतं, पण समर आणि कृष्णा जे बोलत असतात ना, ते सगळं काही तिथे असणाऱ्या या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी ना आता समरला माहिती नसतात ना कृष्णाला. समर आता घरी आलेला असतो, आईनं पूर्ण अंधार करून ती बसलेली असते. मग आता ती विचारते की काय झालं, कृष्णाशी बोलणं झालं का, ती आपल्याबद्दल काही बोलली का, विषय मांडलेत का तिने. नाही, ती उलट मला म्हणते की मला काही झालं तरी पुरावा द्या. आता तिला पुरावा कुठून द्यायचा, म्हणजे त्या पोरीनं ठरवलंच आहे का जोपर्यंत आपण तिला पुरावा देत नाही तोपर्यंत ती आपल्या बाजूने बोलणार नाही म्हणून. मग आता समर म्हणतो की हां, तिच्या बोलण्यात ना ते स्पष्ट जाणवलं, ती आपल्याला मदत करेल, पण तिला पुरावा हवा आहे भांडण्यासाठी घरामध्ये. पण जर आपल्याकडे काहीच पुरावा नसेल तर आता काय द्यायचा. मग दुसरीकडे मात्र आता अनुसया म्हणत असते की अच्छा, आता तिला पुरावा हवा आहे, तर मग पुराव्याचा बंदोबस्त करायचं अनुसयाचं ठरलेलं असतं, कारण अनुसयाला आता काही झालं तरी आपल्या मुलाचे अधिकार आणि ह्या सगळ्या गोष्टी आधी अपेक्षित असतात आणि तिला असं वाटत असतं की आपल्या मुलाला सगळं मिळायला हवं. तेच त्या साम्राज्यावर खरं तर हक्क जो आहे तो आपल्या मुलाचा आहे, पण ते जे ऐश्वर्य आहे, ते सुख आहे, ते हा दुष्यंत उपभोगतोय. ह्या सगळ्या गोष्टी तिला नको असतात. दुसरीकडे मात्र आता दुष्यंत ते सगळं काही बघत असतो लॅपटॉपवर. मराठी न्यूज ह्या चॅनलवर ते दाखवलं जात असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात तेव्हा बॅक साईडला कृष्णा आणि त्याचसोबत समर बोलत असतात आणि कृष्णा आणि समरला एकत्र बोलताना बघून मात्र खूप मोठा धक्काच ना आता इथे असणाऱ्या दुष्यंतला बसतो. दुष्यंत म्हणतो की हा माणूस त्या दिवशीही कृष्णाच्या मागेच होता आणि आताही कृष्णासोबतच तो तिथे बोलत आहे, नक्की हा माणूस असेल तरी कोण. आणि जेव्हा कृष्णा तिथे येते तेव्हा कृष्णा त्याला विचारत असते की अहो काय झालं. त्याच वेळेला दुष्यंत कृष्णाला म्हणतो की मला जरा सांग की हा माणूस नेमका कोण आहे, मला जर सांगशील ना तर मला समजेलही. आता दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो. दुष्यंत जेव्हा कृष्णाला हे सगळं काही म्हणतो तेव्हा मात्र कृष्णा जी आहे ती दुष्यंतला म्हणत असते की कोणीच नाही. पण आता दुष्यंतचं असं म्हणणं असतं की कृष्णा, जर तुझ्यावर काही संकट येणार असेल, काही असेल तर ते मला सांग. पण त्याच वेळेला कृष्णाला त्या अनुसयाचं बोलणं आठवतं. ती आता विचार करते की या सगळ्या गोष्टी ह्यांना कशा सांगू, ह्यांना कसं पटवून देऊ ना, मला खरंच कळत नाही आहे. जर मी ह्यांना सांगायला गेले तर या सगळ्याचे परिणाम काय होतील, हा सगळा विचार ना ती आता
थोड्या वेळासाठी का होईना करत असते. आणि त्याच वेळेला दुष्यंत म्हणत असतो की बघ, माझा काही तुझ्यावर असा अविश्वास नाही आहे, पण मला असं वाटतं की तू सिक्युअर तर आहे ना, आणि या सगळ्यासाठी मी तुला विचारतोय की तुला कोणी धमकी वगैरे देत नाही आहे ना, तू योग्य ते आहेस ना. तर तसं असेल ना तर मला सांग, मग आपण त्या परीने काहीतरी प्रयत्न करूया, पण तू स्वतःला अशी त्रास करून घेऊ नकोस, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी दुष्यंत सांगत असतो तेव्हा कृष्णाही विचार करते की हे माझा किती विचार करतात, ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगून टाकू का? जर मी ह्यांना सांगितलं तर ह्यांनाही बरं वाटेल आणि माझंही मन हलकं होईल. मग आता दुष्यंत एवढा फोर्स करत असतो, म्हणूनच आता कृष्णा ठरवते की नाही, दुष्यंतशी बोलून घ्यावं आणि दुष्यंतला सांगावं. मग ती आता बोलायला जात असते आणि ती म्हणत असते की तो माणूस जो आहे ना, तो त्या दिवशी मला भेटला होता. आता ती मनाशी सगळं काही एकवटते आणि ठरवते की नाही, हीच ती योग्य वेळ आहे, आपण ह्यांच्याशी बोलून घ्यायला हवं. ह्यांना जर आपण सांगितलं तर हे तरी आपल्याला या सगळ्यामध्ये मदत करतील, आपल्या पाठीशी राहतील, कारण ह्यांचा विश्वास मला गमवायचा नाही आहे, असं देखील कृष्णाला वाटत असतं. कृष्णा आता दुष्यंतशी बोलत असते, तेवढ्यात दुष्यंतचा फोन वाजतो. दुष्यंत म्हणतो की 1 मिनिट थांबा, आणि मग तो कॉल रिसीव्ह करतो. कॉल रिसीव्ह केल्यानंतर त्याला अर्जंटमध्ये बाहेर यायला सांगितलं जातं. मग तो आता कुठचाही मागचा पुढचा विचार न करता पटकनी बाहेर जातो, कारण त्यालाही आता पुढचं काम करायचं असतं. मग तोही म्हणतो की इथे थांबून मला उपयोग नाही, पटकन मी येतो, पण आता टेन्शनचं काही काम नाही आहे ना, तसं असेल तर मला आत्ताच सांग, पण मला आता बाहेर जाणंसुद्धा अर्जंट आहे, कारण महत्त्वाचं काम आहे म्हणून. मग आता कृष्णासुद्धा त्याला काही बोलत नाही. ठीक आहे, तुम्ही या जाऊन, असं बोलून ती आता त्यालासुद्धा तिकडनं जायला सांगते. बरं, तर आता कृष्णाला एका अर्थी बरंच वाटलेलं असतं की कसं सांगावं हे तिला कळत नसतं, आणि अचानकपणे कॉल आल्यामुळे त्याला सांगायचं आता राहून गेलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता दुष्यंत येतो आणि दुष्यंत तिथे येऊन विचारत असतो की आला आहे, कोण आला आहे? तर बरं, दलपत आता सांगू लागतो की काही गावातले लोक आली आहेत आणि त्यांनी पाहिलेलं आहे की ते काळं लावलेलं आहे, ते म्हणूनच ते सांगायला आले होते. बायजाबाईंच्या फोटोला काळं लावायला आलेल्या माणसांबद्दल आता ते खुलासा करतात आणि सांगतात की ती गावातली लोकं नव्हती, तर गावाबाहेरील लोकं होती, आणि गावाबाहेरील एका माणसाने हे काम त्याच माणसांना दिलं होतं, आणि ही सगळी सुपारी काम द्यायचं आहे, म्हणजेच त्यांनी मुद्दामून बायजाबाईंच्या फोटोला काळं लावलं. पण खरं तर ह्यांना नावसुद्धा माहिती नसतं की कोणी हे सगळं केलं, फक्त यांना एवढंच माहिती असतं की बाहेरच्या गावातल्याने हे सगळं केलेलं आहे. त्यानंतर ते तिकडनं निघून जातात. तर दुष्यंत म्हणत असतो की हे सगळं काय आहे? त्यावर मात्र बायजा सांगत असते, खरं तर या सगळ्याचा शोध घ्यायला हवा, म्हणूनच आम्ही काही माणसं कामाला लावली होती. पण दुष्यंत म्हणतो की तुमचं सगळं चुकत आहे, तुम्ही काहीच कामाचे नाही, अशी काही कामं करू नका. तसंही आता गावकऱ्यांचा विश्वास आपण कमावला आहे ना, मग आता कशाला ह्या सगळ्या स्टंटबाजी आपण करूया. काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला ही जी निवडणूक आहे ती जिंकायची आहे, आणि जर आपण पुन्हा 4 पावलं मागे हटलो तर ह्या सगळ्यामध्ये हरून बसू, असं देखील दुष्यंत आता सांगू लागतो. आणि बायजालासुद्धा आता हे म्हणणं पडतं. बायजा म्हणत असते की नाही रे पोरा, फक्त त्याची चौकशी करायची होती की हे समजा कोणी केलं, आणि त्याचसाठी आम्ही बोलवलं होतं. दुष्यंत आता निघून जातो. तर इथे मात्र बायजा विचार करत असते आणि म्हणत असते की खरंच ना, आमचं पोरगं तर लयच हुशार आहे, म्हणजे याबद्दल तर त्यांना लयच काय काय माहिती आहे. आम्हासने बी एवढं सगळं काही कळत नसतं, पण आमच्या पोराला सगळं काही कळते, असं देखील आता म्हटलं जात असतं. दुसरीकडे आता बायजाचे दिवस भरत चाललेले असतात, म्हणूनच तिला असं वाटत असतं की माझ्यासोबत नेमकं होणार तरी काय आहे, आणि म्हणूनच ना ती आता या सगळ्याचा विचार करत असते की माझ्यासोबत नेमकं होणार काय आहे. पण नंतर तिच्या आता एक गोष्ट लक्षात आलेली असते की कृष्णा माझं काहीच वाकडं करू शकत नाही, कारण आता कृष्णाने जे दिवस दिले ते सुद्धा आता संपत आलेले असतात, आणि त्यामुळेच ना आता ती खुश असते. दुसरीकडे कृष्णा आता घरामध्ये स्वयंपाक बनवायचं काम करत असते, कारण तिच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी असते. घरातलं सगळं काम ती करत असते. एका साईडला भाजी, दुसऱ्या साईडला भात, आणि एका साईडला चहासुद्धा उकळायला ठेवलेला असतो. तेवढ्यात दुष्यंत तिथे येतो आणि दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की कृष्णा, एकेकाळी तुला तर किचनमध्ये काहीसुद्धा जमायचं नाही, आणि आज तर तू सगळ्यांसाठी स्वयंपाक करतेस, एका वेळेला किती सगळ्या गोष्टी हँडल करतेस, कसं जमतंय गं तुला हे सगळं, असं देखील दुष्यंत आता कृष्णाला म्हणत असतो. त्यावर कृष्णा म्हणत असते की हे सगळं तुमच्यामुळे तर शक्य आहे, म्हणजे तुमच्यामुळेच तर मी या सगळ्या
गोष्टी करायला शिकले आणि उलट ना मला हे सगळं आवडतं. आता दुष्यंतला चहा वगैरे सुद्धा देते, त्यामुळे दुष्यंत खूप जास्त रिलॅक्स असतो आणि त्यानंतर तो तिच्यासोबत गप्पा मारत असतो. तिला म्हणत असतो की काय झालं आहे, सगळं ओके तर आहे ना. तर दुष्यंतला कृष्णा सांगत असते की ओके आहे सगळं. तेवढ्यातच तिचा फोन वाजतो. दोघंही जण बोलत असताना समरचा कॉल आलेला असतो आणि समर कॉल करून आता कृष्णाला सांगत असतो की तुम्हाला पुरावा हवा होता ना, पुरावा द्यायला आम्ही तयार आहोत, तुम्ही आमच्या घरी या. पण आता दुष्यंत समोर असल्यामुळे आता मात्र कृष्णा नीट बोलू शकत नसते आणि म्हणूनच बबन्या हां चालेल ठीक आहे मी येते असं देखील आता ती त्याला सांगत असते. शेतावर काम आहे, मी डायरेक्ट शेतावरच येईन असंही ती म्हणते. तर समर म्हणत असतो की काय बोलताय, मी समर बोलतोय, मी बबन्या वगैरे कोणी बोलत नाही आहे. मग आता इथे दुष्यंत समोर असतो म्हणूनच कृष्णाला हे सगळं असं कोड भाषेमध्ये बोलावं लागतं आणि मग ती सांगत असते की मी शेतावर येते, पण तुम्ही सांगताय तिथेच येते तिथेच येते मी असं बोलून तिने आता फोन ठेवलेला असतो. आणि त्यानंतर मात्र कृष्णा खूप जास्त गडबडते. दुष्यंत कृष्णाला विचारत असतो की काय झालं, काही टेन्शनचं काम आहे का. त्यावर कृष्णा काहीच नाही असं सांगते. मग दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की ऑल ओके ना. कृष्णा म्हणत असते की हां सगळं काही ठीक आहे, नका काळजी करू तुम्ही. आणि त्याच वेळेला दुष्यंत म्हणतो पण तुझ्या वागण्यात मला तसं दिसत नाही आहे, कारण तू भाजीवर झाकण ठेवलेस म्हणजे भाजी पूर्ण झाली आहे, पण तू गॅस काही बंद केलेला नाही आहेस. कृष्णा काही टेन्शन आहे का, प्लीज सांग ना, तसं असेल तर मला सांगितलंस तर बरं होईल. तर त्यावर दुष्यंतला कृष्णा सांगत असते की काहीच टेन्शन नाही आहे, सगळं काही ओके आहे. आणि त्यानंतर ती आता स्वतःच त्या कढईवर झाकण वगैरे ठेवते आणि गॅस बंद करते. आणि त्यानंतर ती सांगत असते की आता सगळं स्वयंपाक झाला आहे. दुष्यंत म्हणतो अच्छा आता सगळा स्वयंपाक झाला आहे म्हणजे मी माझ्या बायकोसोबत वेळ घालवू शकतो तर. आणि असं बोलून तो आता किचनमध्येच रोमॅन्टिक झालेला असतो. त्यावर आता कृष्णाला तिकडनं पटकन जायचं असतं, कारण शेतात काम आहे असं सांगून तिला आता समरच्या घरी जायचं असतं. आणि म्हणूनच दुष्यंतला लांब करण्यासाठी ती म्हणते माधू काका, आणि त्याबरोबर दुष्यंत थोडासा लांब होतो तर कृष्णा लगेच आता तिकडनं पळून जाते. आणि त्यानंतर आता इथे बाळजा ही कृष्णाला म्हणत असते की आता फक्त 5 दिवस राहिलेले आहेत, या 5 दिवसात तू काय करणार आहेस. या 5 दिवसातच ना तुमचं जे साम्राज्य आहे ना ते नष्ट करून टाकणार आहे. फक्त 5 दिवस. दुसरीकडे आता त्या अनुसयाकडे गेलेली असते. अनुसया आता एक पुरावा देते आणि तो पुरावा जेव्हा हातात येतो ना कृष्णाच्या, तेव्हा कृष्णाने ठरवलेलं असतं की आता हाच पुरावा त्या बाळजाच्या तोंडावर फेकून मारायचा आणि दुष्यंतला आपल्या बाजूनं करायचं. मग या बाळजाचं काही राहणार नाही, या बाळजाला हे घर सोडून जावंच लागेल, हे साम्राज्यातून तिचा आता नायनाट होईल हे सुद्धा आता ती म्हणत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.